लाखाची व्यक्तिगत दुर्घटना विमा पॉलिसी ही मोफत मिळत आहे। या स्टॉलवर या आणि 1 लाखाची व्यक्तिगत दुर्घटना विमा पॉलिसी ही मोफत मिळत आहे। इथे बांधायला पाहिजे, इथे बांधून ठेवायला पाहिजे। जनता दरबार बरोबर आहे। जनतेचा दरबार कधी लाईन करायची। कितना पैसा सुमित सर त्यांनी तुम्हाला तुमच्याकडे पाठवलं किती पाठवणार फक्त आता त्यांना द्यायला हा बोला तुम्हाला पण विलंब हो त्यांना किती वेळ स्टेप भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी चैत्यभूमीवरती पार्टी संस्थेतर्फे या ठिकाणी स्टॉल लावण्यात आलेले आहे। आणि हे चित्र फक्त चैत्यभूमीवर पाहायला मिळतं की पुस्तकांची इथं जत्रा भरलेली आहे आणि पुस्तक घेण्यासाठी आपण पाहू शकता गर्दी किती, लाईन कधी लागली। हे फक्त चित्र या आपल्याला चैत्यभूमीवरती आंबेडकर अनुयायांमध्येच पाहावयास मिळतं। आपल्यासोबत पार्टीचे प्रकल्प व्यवस्थापक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारचं पुस्तकांचं या ठिकाणी विक्री होते आहे आणि करण्यात येत आहे यांच्यातर्फे। जय भीम। सर्वप्रथम नाव सांगा। जय भीम सर, माझं नाव सुमेध थोरात आहे। मी प्रकल्प व्यवस्थापक आहे बार्टीमध्ये आणि आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 68वा महापरिनिर्वाण दिन आहे आणि या निमित्त देशभरामधून जे भीम अनुयायी या ठिकाणी महामानवास वंदना करण्यासाठी येतात, ह्या सर्व महामानवांच्या वंदना करायला येणाऱ्या सर्व अनुयायांना या ठिकाणी पुस्तके आणि भोजन या दोन्ही गोष्टी आपण उपलब्ध करून देत असतो। बार्टी मार्फत हा उपक्रम गेली जवळपास 10 ते 12 वर्षापासून सुरू आहे आणि 85% सवलतीच्या दरामध्ये आपण जर ही टायटल आपण पाहिले 1 ते जवळपास 40 असे टायटल आहेत आणि पूर्ण जर सेट घेतला तर या पूर्ण सेटची मूळ किंमत 21,500 आहे, परंतु ह्या 21,500च्या ऐवजी केवळ 3,146 रुपयांमध्ये आपण हा पुस्तकांचा संच हा नागरिकांना उपलब्ध करून दिलेला आहे सवलतीच्या दरामध्ये। यामधून केवळ नागरिकांमध्ये वाचनाची ही जी काही संस्कृती आहे ही वाढावी हा एकमेव उद्दिष्ट या ठिकाणी आहे। महामानवास मानवंदना देण्याकरिता आलेले हे सर्व अनुयायी जसे आपण जेवणासाठी भुकेले असतो त्याच पद्धतीने आपला समाज जो आहे हा वाचनासाठी आणि बुद्धीसाठी भुकेला आहे आणि ही जी भूक आहे बार्टी मार्फत आम्ही सवलतीच्या दरामध्ये हे पुस्तकांचं वितरण करून भागवतो। अंदाजे किती पुस्तकं आपण या ठिकाणी उपलब्ध केलेली आहेत? माननीय महासंचालक श्री सुनील वारे साहेब, माननीय विभाग प्रमुख इंद्राजी आसवार मॅडम आणि आमचे विभागाचे सचिव श्री विजय वाघमारे साहेब यांच्या संयुक्त म्हणजे यांनी मार्गदर्शन केल्यानुसार यावर्षी पुस्तकांची कमतरता भासू नये म्हणून जवळपास 40,000पर्यंत पुस्तकं आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहेत। 2 दिवस म्हणजे काल आणि आज 5 तारीख आणि 6 तारीख दोनही दिवसांमध्ये या ठिकाणी आपण
ही पुस्तकांची विक्री सवलतीच्या दरामध्ये केलेली आहे. आज एवढे रात्रीचा वेळ झालेला आहे, एवढा वेळ झाला असताना देखील या ठिकाणी प्रचंड लाईन दिसते आहे आपल्याला. किती वाजेपर्यंत आपण या ठिकाणी विक्री सुरू करणार? तसं म्हणजे संपूर्ण हा जो स्टाफ आहे पुण्यावरून या ठिकाणी आलेला आहे. येथील मुंबईमधील समता दूत जो आहे, समता दूत प्रकल्प आमचा अतिशय खूप म्हणजे वंचित घटकांपर्यंत ज्या योजना असतात शासनाच्या ह्या पोहोचवण्याचं कार्य हा समतादूत करत असतो. तर समतादूत प्रकल्पामधील काही समतादूत प्रकल्प अधिकारी ते सुद्धा मुंबई विभागाचे या ठिकाणी आहेत. अशा सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून या ठिकाणी हे कार्य जे आहे आम्ही सर्व मिळून करत आहोत. तर काल आणि आज 2 दिवस असल्यामुळे आज खरं तर संध्याकाळी 6 ते 7 पर्यंत आमचं म्हणजे क्लोजिंग आमचं नियोजन होतं, परंतु गर्दी पाहता आम्ही अजून पुढचे जवळपास 1 ते 2 तास आम्ही या ठिकाणी ही विक्री करणार आहोत आणि जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत त्यांना सवलतीच्या दरामध्ये पुस्तकं कशी मिळतील याचा आमच्याकडून प्रयत्न होणार आहे. ही सवलतीचा दर फक्त इथेच उपलब्ध असतो की आपलं दुसरं कुठे संस्थातर्फे कुठे स्टॉल वगैरे आहे की ज्या ठिकाणी कधीही जाऊन हे सवलतीच्या दरातली पुस्तकं घेऊ शकतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बाल्टी पुणे या ठिकाणी ही पुस्तके सवलतीच्या दरामध्ये वर्षभर आपल्याला अवेलेबल असतात. याच दरामध्ये 85% सवलतीच्या दरामध्ये आपल्याला ही पुस्तकं अवेलेबल असतात वर्षभरासाठी. आणि ज्या ज्या ठिकाणी जसं की आज आपण या ठिकाणी महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी शासनामार्फत हे जे काही नियोजन असतं या नियोजनामध्ये या ठिकाणी स्टॉल टाकलेला आहे. त्यासोबतच 1 जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त त्या ठिकाणी जय स्तंभास मानवंदना करण्यात येते. त्यावेळेस देशभरातून आपले अनुयायी येतात, त्यांच्यासाठी तिथेही अशा पद्धतीचा स्टॉल आम्ही उभा करत असतो. 14 एप्रिल या दिवशी वननला, त्यानंतर येवला, महाड, नागपूर या सर्व ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी खरं तर आपले भीम अनुयायी एकत्र येतात त्या सर्व ठिकाणी बाल्टी मार्फत असे स्टॉल आम्ही उभे करून त्या ठिकाणी सवलतीच्या दरामध्ये आम्ही पुस्तकं देण्याचा प्रयत्न करत असतो. बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्या समाजाला जे शिखा संघटित व संघर्ष करा हे शिखा जे सांगितलेलं आहे त्याचा या ठिकाणी तंतोतंत अनुयायी पालन करताना दिसत आहेत. आपल्या मुलांसाठी, आपल्या लेकरांसाठी या ठिकाणी साहित्य जे उपलब्ध करून दिलं आहे ते साहित्य मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी या ठिकाणी गर्दी लागलेली आणि सर्व लाईनीमध्ये सकाळपासून उभं राहून आत्ताच आम्ही एकाची बाईट घेतली की 12 वाजेपासून 4 वाजेपर्यंत त्यांनी लाईनीत या ठिकाणी उभं राहून पुस्तकांची खरेदी केलेली. अशा प्रकारचं चित्र चैत्यभूमीवरती या ठिकाणी पाहावयास मिळतंय. जनता दरबारशी आपण बोलल्याबद्दल आपला आभार. जय भीम. जय भीम. चैत्यभूमी येथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेला जो काही भीम अनुयायी आहे त्यांची ही जी आपण दोन्ही बाजूला गर्दी बघतोय ही गर्दी कोणत्याही मोफत जेवणासाठी नाहीये.
कोणत्याही मोफत स्कीमसाठी नाहीये, तर ही गर्दी आहे ती पुस्तकं खरेदी करण्यासाठी. पुस्तकांची एवढी मोठी भूक या भीम अनुयायांमध्ये आहे आणि याच्याच जोरावरती समाजाने जी प्रगती करून मोठमोठ्या हुद्द्यावरती जे जात आहेत त्याचं धोतर या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं. या ठिकाणी पुस्तक खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात रांगा पाहायला मिळत आहेत आणि हे चित्र फक्त याच ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं. या ठिकाणी पुस्तक खरेदी करण्यासाठी चैत्यभूमीवरती काही भीम अनुयायी उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारची पुस्तकांची खरेदी यांच्या मार्फत या ठिकाणी करण्यात येणार आहे. जय भीम. जय भीम. आपलं नाव सांगा, कुठून आलेत ते सांगा. माझं नाव पंकज वानखडे, मी अकोला डिस्ट्रिक्टवरून आलेलो आहे आणि इथे पुस्तकं लागली आणि 85% डिस्काउंट असल्यामुळे आणि ते पुस्तकं घेणार आहे. हे भारताचे संविधान घेणार आहे, त्यानंतर डॉक्टर आंबेडकरांचे जे खंड आहेत ते पण घेणार आहे, त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचाराचे पुस्तक ते पण घेणार आहे आणि पूर्व शूद्र कोण होते अशी एवढी खरेदी करणार आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता की मोठी रांग या पुस्तकांच्या खरेदीसाठी आपण पाहावयास मिळते आपल्या.